कथेचं नाव आहे अपंग. अनंत अपंग असला तरी मनाने उमदा आणि प्रेमळ होता. लग्नानंतर स्वातीनेही त्याला मनापासून स्वीकारलं होतं. अनंत म्हणजेच तिचं जग होतं. पण गौरव तिच्या आयुष्यात आला आणि ती भरकटली. केवढी मोठी किंमत मोजावी लागली तिला. मुंबई विमानतळावर एअर इंडियाचं विमान उभं होतं. मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाईट होती. सगळ्या सीट भरलेल्याच होत्या. स्वातीने गौरवबरोबर विमानात प्रवेश केला. गौरव व्हीलचेअरवर होता. एअर होस्टेस व्हीलचेअर ढकलत होती. स्वाती तिला मदत करत होती. गोरापान देखणा गौरव त्रासल्यासारखा दिसत होता. स्वातीने एअर होस्टेसच्या मदतीने गौरवला सीटवर बसवलं. एअर होस्टेसला धन्यवाद दिला आणि हातातलं सामान वरच्या रॅकवर ठेवून ती आपल्या सीटवर बसली. तेवढ्यात विमानात प्रवेश करणाऱ्या जोडीकडे तिचं लक्ष गेलं. तो अनंत होता. त्याच्याबरोबर नवपरिणीत वाटणारी एक सुंदर मुलगी होती. मुख्य म्हणजे अनंत व्यवस्थित चालत होता. दोघंही खूप आनंदात दिसत होती. स्वातीने आपला चेहरा मॅगझिनच्या आड लपवला. तिला अनंतकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. ती दोघं स्वातीच्या सीटच्या 2 सीट मागे जाऊन आपापल्या आसनावर बसली. स्वातीला घेरी आल्यासारखं वाटलं. तिने गौरवच्या हातावर हात ठेवला. काय झालं स्वाती, बरं वाटत नाहीये का? गौरवनं विचारलं. स्वातीनं उत्तर दिलं नाही. तेव्हा गौरवनं पुन्हा विचारलं, काय होतंय, बरी आहेस ना? हो हो, आता बरं वाटतंय. एकदम घेरी आल्यासारखं झालं मगाशी. स्वातीनं स्वतःला सावरून उत्तर दिलं. स्वातीचं ग्रॅज्युएशन होता होताच तिचं अनंतशी लग्न झालं होतं. दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासात हुशारानं वागायला अत्यंत गुणी असलेली स्वाती सगळ्यांचीच लाडकी होती. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या 5 बहिणींपैकी स्वाती सर्वात धाकटी. ती BA फायनलला असतानाच वडील वारले. 4 पोरी उजवता उजवता वडील तरुण वयातच म्हातारे दिसायला लागले होते. इकडून तिकडून कर्ज घेत कशीबशी 4 पोरींची लग्न केली आणि हार्ट अटॅक येऊन स्वातीच्या लग्नाच्या आधी जग सोडून गेले. निरक्षर गरीब घराण्यातली मुलगी असलेली स्वातीची आई या धक्क्यानं अंथरुणाला खेळली. 4ही बहिणींना या काळजी पडली की बाबा पाठोपाठ आई जगातून गेली तर स्वातीचं कसं होणार, तिला कोण बघेल. कारण या 4घी तशा सामान्य कुटुंबात दिल्या गेल्या होत्या. त्यांनी ठरवलं स्वातीचं लग्न लवकरात लवकर करायचं. मुलं बघायची मोहीम सुरू झाली. पण वडील वारलेले, भाऊ नाही हे ऐकून स्थळं मुलगी न बघताच नाकार द्यायचे. कुणाला मुलगी पसंत पडली तरी देण्याघेण्यावरून बोलणे फिसकटायचे. लग्नात खर्च करायचा आईकडे कुठं पैसा होता. बहिणी गरीबच राहत होत्या, तर त्या तरी उचलून काय मदत करणार होत्या. स्वाती त्यांची समजूत घालायची. तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, होईल माझं लग्न. एकदा स्वातीसाठी मुंबईतल्या एका फार मोठ्या उद्योगपतीच्या घरातून स्थळ आलं. नात्यातल्या एकाने हे स्थळ सुचवलं होतं. मावशी, खूप छान स्थळ आहे. स्वाती राज्य करेल त्या घरात. पैसा, अडका, मोटारी, चाकर, सगळे आलिशान बंगला. स्वातीचा चेहरा उचलला. पण सुशांत, अरे एवढी मोठी बडी माणसं आणि आम्ही गरीब. मावशी, त्यांना हुशारानं समजून घेणारी मुलगी हवी आहे. मुलात थोडा दोष आहे. म्हणजे काय? लहानपणी त्याला काही आजार झाला होता. त्यात एक पाय अधू झालाय. पण ती पैशावाली माणसं आहेत. लवकरच अमेरिकेला जाऊन उपचार करून घेणार आहे. पण पाय बरा होईल ना? आईने काळजीने विचारलं. होय मावशी, अमेरिकेतल्या निष्णात डॉक्टरशी बोलणी सुरू आहेत त्यांची. तरी मला जरा. मावशी, स्वाती माझी बहीण आहे. अयोग्य व्यक्ती मी माझ्या बहिणीसाठी सुचवेल का? आनंदला बघशील तर तूही त्याच्या प्रेमात पडशील. दिसायला तो खूप चांगला आहे व श्रीमंतीचं, बुद्धीचं, शिक्षणाचं तेज. तो चालत नाही तोवर कुणाला त्याचा दोष कळत सुद्धा नाही. शेवटी सुशांत मावशीचं व तिच्या 5ही मुलींचं मन वळवलं. स्वातीला प्रथम पायाने अधू असलेला अनंत पसंत नव्हता. पण आपल्या गरिबीचं रडगाणं पुन्हा पुन्हा गाऊन बहिणींनी तिलाही राजी केलं. लग्न मुंबईतच खूप थाटात झालं. स्वातीची आई, 4ही बहीण, त्यांचे नवरे, मुलं सर्वांना छान आहेर मिळाले. मुंबई हिंडून आणली. स्वातीच्या घरून त्यांनी एकही पैसा घेतला नाही. सगळे लोक खुश होते. स्वातीला तर ते वैभव बघून घेरीच आली. सासू सासरे तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्यावर खूप माया करायचे. अनंतचा एक पाय आजारपणात अधू झाल्यामुळे त्याला कुबडी घ्यावी लागे. प्रथम स्वातीला त्याच्याबरोबर बाहेर पडायची लाज वाटायची. पण मग तिनं स्वतःला बचावलं. इतकं प्रेम करणारा नवरा भेटलाय, त्याचा आपण आधार व्हायचा. त्याला काही कमी पडू द्यायचं नाही.
त्यानंतर तिला अनंतची कधीच लाज वाटली नाही. सगळा देश ती अनंतबरोबर फिरली. मुंबईत होणाऱ्या अनेक कार्यक्रमात ती अनंतबरोबर जायची. कार्यक्रम एन्जॉय करायची. एकदा क्लबच्या एका कार्यक्रमानंतर ती अनंतचा हात धरून बाहेर येत असताना स्वातीला अचानक गौरव दिसला. तिच्याबरोबर तो कॉलेजात होता. स्मार्ट आणि देखणा तरुण होता तो. हॅलो गौरव, स्वातीनं त्याला हाक मारली. हाय स्वाती, कशी आहेस? कुठे असतेस हल्ली? गौरवने तिच्याजवळ येत विचारलं. इथेच असते मुंबईत. लग्न झालंय माझं, 2 वर्ष झालीत. अरे च्या, 2 वर्ष झालीत? आश्चर्याने गौरव बघतच राहिला. हे माझे पती अनंत. स्वातीनं ओळख करून दिली. नमस्कार, मी गौरव. गौरवनं हात पुढे केला. नमस्कार, मी अनंत. त्याचा हात हातात घेऊन हस्तांदोलन करत अनंत म्हणाला. त्याच्या अधूपायाकडे गौरवचं लक्ष गेलं. त्याने प्रश्नार्थक नजरेने स्वातीकडे बघितलं. स्वातीने त्याची खबरबात विचारली तेव्हा तो म्हणाला, हल्लीच तो दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर आहे. अजून लग्न केलं नाहीये. स्वातीने त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि ते आपापल्या घरी गेले. त्या रात्री गौरवला झोप आली नाही. तो कॉलेजच्या दिवसापासून स्वातीवर प्रेम करत होता, पण त्या वयात प्रेमाचा उच्चार करायला घाबरत होता. स्वातीने अशा अपंग माणसाचे लग्न का केलं असेल? ती खरोखर सुखात आहे की वरवर आनंदी दिसते? अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. स्वातीला या बाबतीत एकदा विचारावं असं त्याने ठरवलं. त्याने एक दिवस स्वातीला फोन केला आणि केव्हा भेटूयात असं विचारलं. स्वाती म्हणाली, उद्या मी मार्केटला जाते आहे, तेव्हा तिथंच आपण भेटूयात. मार्केटमधल्या कॉफी शॉपमध्ये दोघं भेटली. स्वातीने तिच्या लग्नाआधीची आणि मग लग्न ठरल्यानंतर लग्न झाल्यानंतरची सर्व हकीकत गौरवला सांगितले. अनंतबरोबर ती आनंदात आहे. सासू सासरे इतर नातलग तिच्यावर किती माया करतात. शिवाय अनंतचा कोट्यावधीचा टर्नओव्हर बिझनेसही ती बघते. अशा अनेक गोष्टी गौरवला सांगितल्या. स्वातीच्या गरिबीमुळेच तिलाही तडजोड करावी लागली असली तरी ती आता अगदी सुखात आहे हे बघून गौरवला आश्चर्य वाटलं. त्या दिवशी तिला परतून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. तिने ड्रायव्हरलाही सोबत नेलं नव्हतं. त्यामुळे अनंतला खूपच काळजी वाटली. अनंत तिला मोबाईलवर फोन लावत होता, पण गाडी ड्राईव्ह करत असल्यामुळे स्वातीनं फोन उचलला नाही. घरी आल्यावर अनंतची क्षमा मागून स्वाती म्हणाली, अनंत, तुमची स्वाती आता मुंबईकर झाली आहे. पूर्वीसारखी घरगुती घाबरट स्वाती नाही आहे ती. गौरवशी स्वातीच्या भेटी वाढल्या. गौरव घरीही येऊन गेला. अनंतनं त्याला मित्रासारखी वागणूक दिली. गौरव आणि स्वाती एकत्र सिनेमाला, हॉटेललाही जाऊ लागले. त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. गौरवचं आकर्षण स्वातीला त्याच्याकडे ओढत होतं आणि तिच्याशी नकळत ती अनंतपासून दुरावत होती. स्वाती आणि अनंतच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण अजून त्यांना मुलबाळ नव्हतं. स्वातीला आता गौरव अधिकच जवळचा वाटत होता. त्यांच्याबरोबर संसारात थाटायची स्वप्न बघत होती. अनंत पायाने अधू असला तरी हुशार आणि कर्तबगार होता. स्वातीवर त्याचं मनापासून खूपच प्रेम होतं. तिने त्याला आपलं म्हटलं, त्याला भारत दर्शन घडवलं, याबद्दल तो तिचा कृतज्ञ होता. तो तिला म्हणायचा, माझे पाय बरे झाले की मी तुला जगप्रवास नेईन, थोडी कळ काढ. पण आता स्वातीमध्ये झालेला बदल त्याला जाणवत होता. स्वातीला तो काही म्हणत नव्हता, पण स्वातीचं ऑफिसमधून बराच वेळ बाहेर असणं, ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष, घरी उशिरा अवेळी येणं सगळ्यांनाच खटकत होतं. अनंतच्या आईबाबांनी अत्यंत सौम्यपणे स्वातीला या बाबतीत विचारलं. तेव्हा तिने आपण ऑफिसच्या कामानं बाहेर जातो किंवा मैत्रिणींकडे बिशी किटी असते म्हणून जातं असं सांगून वेळ मारून नेली. अनंतच्या बाबांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्यांनी एका खाजगी गुप्तहेराला स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं. त्यानं काढलेली माहिती धक्कादायक होती. स्वातीचा सगळा वेळ गौरवच्या सोबतीत जात होता. तिने एका पंचतारांकित हॉटेलात एक खोली बुक करून ठेवली होती. नेहमी ती दोघं तिथेच भेटायची. 2-4 दिवसात डिटेक्टिव्हनं सूचना दिली की स्वाती आणि गौरव हॉटेलात आहेत. आनंदचे आईबाबा ताबडतोब तिकडे निघाले. बाबांनी खोलीची बेल वाजवली. गौरवला वाटलं वेटर असेल म्हणून त्याने दार उघडलं. दारात त्या दोघांना बघून तो एकदम गांगरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तुम्ही कसा बसा बोलला? नालायक, कृतज्ञ माणूस, बाजूला हो. बाबांनी त्याला खोलीत ढकललं आणि ते आत आले. खोलीत बेडवर स्वाती झोपलेली होती. संतापलेल्या सासू सासऱ्यांना औचित असं समोर बघून ती धडपडून उठून बसली. स्वाती, काय चाललंय हे? सासूनं दडवाऊन विचारलं.
स्वाती खाली मान घालून उभी होती. तुझे इतके लाड केले, कार ड्रायव्हिंग शिकवलं, धंद्यात तुला पार्टनर केलं, पैसा भरपूर दिला, स्वातंत्र्य दिलं, याची अशी शिक्षा देतेस आहेस आम्हाला? सासले गरजले. होय, हेच सत्य आहे. सगळं आयुष्य मी तुमच्या अपंग मुलाबरोबर नाही काढू शकणार. मला सुदृढ जोडीदार हवाय. कुठवर मी सहन करू? एकाएकी स्वातीनेही रुद्र अवतार धारण केला. तर मग राहा त्याच्याच बरोबर. यापुढे आमच्या घरात तुला जागा नाही, सासूने म्हटलं. सासू सासरे तिथून तडक घरी पोहोचले. घरी जाऊन त्यांनी आनंदला सांगितलं. रात्री स्वाती घरी आली. आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही, आनंदनं म्हटलं. दुसऱ्याच दिवशी आनंदच्या नावाने एक चिठ्ठी लिहून स्वातीनं घर सोडलं. गौरवबरोबर जाते आहे. तुम्ही दिलेला प्रेम, आदर, पैसा, स्वातंत्र्य व सर्वच गोष्टीसाठी आभारी आहे. माझा शोध घेऊ नका. स्वाती घर सोडून गेल्यावर सासऱ्याने पुन्हा व्यवसायात लक्ष घातलं. मधल्या काळात त्यांनी अनेक गोष्टी स्वातीवर सोपवल्या होत्या. जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं. हॉटेलची लाखो रुपयांची बिलं दिली गेली होती. 1 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम व 50,000चे दागिने बँकेतून काढले गेले होते. स्वाती असा विश्वासघात करेल याची त्यांना स्वप्नातही कल्पनाही नव्हती. एवढ्या मोठ्या खानदानी कुटुंबातली लाडकी सून असा दगा देऊन प्रियकराबरोबर निघून गेली होती. काळासारखं औषध नाही असं म्हणतात. हळूहळू अनंत व त्याच्या घरचे लोक सावरले. व्यवसायानं अधिक जोम धरला. बऱ्यापैकी स्थिरावत होतंय म्हणेपर्यंत एक धक्का अजून बसला. स्वातीनं वकिलामार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली. 10 कोटींची मागणी केली होती. तिच्या लोभीपणाला मर्यादा नव्हती. आधीच 1 कोटी कॅश आणि 50,000चे दागिने नेले होते. लाखो रुपये हॉटेलवर खर्च केले होते. आता हे 10 कोटी. पण शेवटी नावाचा, नामांकित घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न होता. आनंदनं व त्याच्या आईबापांना निर्णय घेतला की परस्पर संमतीनं घटस्फोट आणि पोरगी म्हणून 8 कोटी रुपये देऊन ही ब्यात आयुष्यातून कायमची घालवावी. 8 कोटी रुपये घेऊन स्वातीनं आनंदला घटस्फोट दिला. तिनं गौरवशी लग्न केलं. ती आनंदात होती. भरपूर पैसा होता. चेन चांगली चालली होती. हातात फुकटचा पैसा आल्यानं गौरवनंही नोकरी सोडून धंदा सुरू केला. पार्ट्या, सत्ता, दारू यात भसाभस पैसा संपत होता. त्याचाच एक अपघात घडला. गौरव बाईकवरून खाली पडला आणि मागून येणारी बस त्याच्या पायावरून गेली. पायांचा पार भुगा झाला. स्वातीला कुणीतरी कळवलं. ती धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गौरवचे काही मित्रही आले होते. डॉक्टरांच्या टीमनं स्वातीला सांगितलं की गुडघ्याखाली त्याचे पाय कापावेच लागतील. हे ऐकून स्वाती स्तब्ध झाली. नोकरी गेलेली, मनपुत्त खर्च केल्याने पैशांची चणचण निर्माण झालेली, दोन्ही पाय गेल्यामुळे गौरव खूप चिडचिडा झाला होता. त्याला वाटे स्वातीनं तसं सतत त्याच्या जवळ राहावं. त्याला जुने दिवस आठवायचे. जेव्हा तो धडधाकट होता तेव्हा स्वाती आनंदला सोडून त्याला भेटायला यायची. आता तो अपंग होता. आनंदला निदान आधार द्यायला आई वडील, व्यवसाय, अफाट संपत्ती होती. गौरवकडे तर काहीच नव्हतं. जरा स्वाती इकडं तिकडं गेली की तो घाबरावायचा. कुणाकडे गेली होतीस, कशाला गेली होतीस, तो तिच्यावर ओरडायचा. स्वातीला वाईट वाटायचं. तिच्या केलेल्या चुकांची शिक्षा ती भोगत होती. तिला आनंदची आठवण यायची. पण आता त्याचा काय उपयोग होता? गौरवच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता. आता मुंबईत राहणं अवघड होतं. दिल्लीला परत जाऊन तिथं काहीतरी व्यवसाय करावा असा निर्णय त्यांनी घेतला. दिल्लीला काही जुने मित्र होते. त्यांनी आधार द्यायची तयारी दाखवली. दिल्लीला जाण्यासाठी स्वाती व्हीलचेअरवरून गौरवला घेऊन विमानतळावर आली होती. तिचा भूतकाळ तिच्या चुकीनं तिनं उद्ध्वस्त केला होता. जे आता हातात होतं ते तिला घालवायचं नव्हतं. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही बेल्ट बांधायला विसरला, एअर हॉस्टेलनं स्वातीला म्हटलं. थँक्यू, स्वातीनं म्हटलं. तिनं मागे वळून बघितलं. अनंत आपल्या सीटवर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. त्याची बायको त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली होती. स्वातीला वाटत होतं आज ती स्वतः अपंग झाली आहे. तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.